पादाम्बुजन्मणे सविलास महामोहरासैककर्मणे पुंडरीकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. एकच श्लोक आहे आपला खालचं झालेलं. सांगा तुम्ही देत आहे. याप्रमाणे सर्व द्वैताचे विवेचन करून आता त्याचा उपसंहार करतात. म्हणजे उपसंहार कशाचा झाला? हे जे चौथं प्रकरण आपलं चालू होतं त्याचा उपसंहार करतात. नाही तर ग्रंथाचा उपसंहार नाही बरं. तर हा चौथ्या प्रकरणाचा उपसंहार आहे. ज्याचा उपक्रम केला होता चौथं प्रकरण हे द्वैत विवेक आपल्याला सांगितला. पंचविवेकापैकी चौथा विवेक जो द्वैत विवेक त्याचं विश्लेषण आता आपण पाहिलेलं आहे आणि त्याचा उपसंहार या श्लोकात आला. कोणता? 69वा उच्चार. जीवन्मुक्ते पराकाष्ठा जीवकंठ विवर्जनात् लभ्यते सावतोत्रेद मिषद्वैताद् विवेचितम् इति पंचदशां द्वैतविवेकः. ही जीवनमुक्तीची परमसीमा जीवकृत प्रपंचाचा त्याग केल्याने प्राप्त होते. या संसारात सर्वात श्रेष्ठ काय असेल तर जीवनमुक्ती आहे नावाचा पदार्थ आहे. कोण प्राप्त करेल? मानव. मानवाने जीवनमुक्ती प्राप्त करून घ्यावी. जीवनमुक्ती प्राप्त करून घेतलेली असेल तर ही परमसीमा आहे. त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. पुढे आणि यास्तव हे द्वैत ईशकृत द्वैताहून भिन्न करून दाखविले आहे त्याच्या या प्रकरणात. तर जीवकृत प्रपंचाचा त्याग केल्याशिवाय जीवनमुक्तीची परमसेवा प्राप्त होत नाही. तेव्हा त्याग काय करायचा असं म्हटलं तर त्याग म्हणण्यापेक्षा समजल्यावर त्याग चांगला होतो. पदार्थ समजल्यावर त्याग होईल किंवा स्वीकार होईल. एखादा पदार्थ स्वीकारावा का त्याचा त्यागावा हे ज्ञानावरच फार मोठ्या प्रमाणावर आधारित आहे. आणि पूर्वपुण्य सुकृत प्रारब्ध वगैरे सगळेच घटक त्यात कृपा वगैरे सगळे घटक काम करतात. पण तरीसुद्धा त्याला जर कळालं की बुवा हा पदार्थ खोटा आहे याला काय स्वीकारावं मग तो ते स्वीकारणार नाही. म्हणून जीवकृत प्रपंचाचा त्याग हा मनामध्ये तयार होतो आणि मिथ्या कल्पित अशा प्रकाराने हा जीवकृत प्रपंच भासतो. ईश्वराचा प्रपंचही कल्पितच आहे आणि मनोमय प्रपंच त्याहूनही कल्पित आहे त्याच्याही पलीकडनं. आणि आपापच त्याचा त्याग झाल्यावर जीवनमुक्ती प्राप्त होईल. तेव्हा हे दोन द्वैतातला भेद प्रतिपादन करून दाखवल्यानंतर आणि स्वतः ब्रह्म होणे हीच जीवनमुक्ताची श्रेष्ठ स्थिती आहे. पण ती प्राप्त व्हायला साधकाला अनेक प्रयत्न करावे लागतात. आणि आता ते म्हणतात प्रयत्न करावे लागतात. हे बोलण्यावर तसा आरोप आहे. मी काल तुम्हाला सांगतो का हो तुम्ही ब्रह्म नाहीत का? तुम्ही स्वतः परमात्मा आहात ना. मग तुम्हाला कशाला त्रास व्हायला पाहिजे? समजेपर्यंत आहे ना. समजेपर्यंत हा ब्रह्म आहे त्याला समजण्यापर्यंत त्रास आहे. पण वास्तविक असं आहे ना त्रास कशात आहे? अप्राप्ताच्या प्राप्तीत त्रास आहे. खरा प्राप्ताच्या प्राप्तीत त्रास नाही. समजण्यापर्यंत त्रास आहे ना. तिकडे जातच नाही फिरकतच नाही म्हटल्यावर त्रास आहे. आणि जेव्हा कधी समजेल त्याला अरे याच्यामधला हे रहस्य कळायला पाहिजे. बस कळाल्याबरोबर तिथं मुक्त होईल. हा आता टोकून टाकून एखाद्याला अमकं बनवायचाच आहे तर मग तिथे मात्र त्रास आहे. नसलेल्याला बनवणं ह्याच्यात त्रास आहे. असलेल्याला फक्त त्याला वाचनाची भीती तरी साची पैकी फक्त आता त्याच्यात त्रास कुठं आहे? अधिकार नसल्या कारणाने असा अर्थ. त्यातील जीवाने संकल्पाने निर्मिलेले हे शास्त्रीय व अशास्त्रीय द्वैताचा समूळ नाश करणे त्याचा मुख्य हेतू आहे. बरोबर. शास्त्रीय अशास्त्रीय हे द्वैताचे प्रकार आपण पाहिलेले आहेत.
वेद ग्रंथ गुरु ईश्वर हे काय येतं शास्त्रीय द्वैत. आणि अशास्त्रीय द्वैत काम क्रोधादी मनोराज्य मनस्वप्न हे काय होतं अशास्त्रीय द्वैत असं होतं. तर समूल नाश करणं अशास्त्रीय द्वैताचा समूल नाश करणं हा मुख्य भाग आहे. आणि मन संस्कार शून्य झाल्यामुळे निवृत्ती होते व त्यामुळे या चतुर्थ प्रकरणामध्ये द्वैत जीवकृत द्वैत कोणतं आणि ईशकृत द्वैत कोणतं याचा विस्तृतपणे विचार केलेला आहे. आणि आता याप्रमाणे गुरु व शास्त्र यांच्याद्वारा स्व उद्धाराकरता प्रयत्न करणे हेच याचं काम आहे. आणि या चौथ्या प्रकरणात हे दोन्ही मोठे घटक आहेत जीवनात येणारे गुरु आणि शास्त्र. हे बिनचूक ज्ञान करून देणारे असतात. जे स्वतः श्रेष्ठ असतात मोठे असतात त्यांना गुरु असं म्हणतात. गुरु या पदाच्या व्याप्तीमध्येच अज्ञान नाशक त्याचं नाव गुरु असं केलं आहे. आणि जो श्रेष्ठ आहे तो गुरु. आता श्रेष्ठ कशामध्ये ब्रह्मज्ञानामधली श्रेष्ठता स्वरूपाची श्रेष्ठता ब्रह्मनिष्ठता कृपाळू आणि क्षत्रिय तर यांना गुरु असं केलेलं. इथले गुरु कोण आहेत तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. आणि शास्त्र आणि शास्त्र म्हटलं तर मग द्वैत शास्त्र बी आहे आणि अद्वैत बी शास्त्र आहे. पण अद्वैत शास्त्र असा अर्थ घ्यायचा. कारण अद्वैत शास्त्राशिवाय जीव हा दुःखातून बाहेर पडणार नाही. म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरु आणि अद्वैत शास्त्र यांच्याद्वारा स्व उद्धाराकरता प्रयत्न करणे हे ज्याचे काम आहे त्या हे त्याचे काम आहे. या चौथ्या प्रकरणात गुरुपदेशापासून साधकाला कृतकृत्य होता येत नाही. आणि असं तात्पर्य बोधलिंगावरून ठरतं. तर चौथं प्रकरण म्हणजे हे द्वैत. कितीतरी छोट्या छोट्या शंका आल्या आणि त्या सगळ्या शंकांची निवारणं केलेली दिसतात. म्हणून बरं त्या शंका आल्या कोण निवारण करेल. सामान्य माणसाला शेजाऱ्याला विचारावं किंवा अगदी ज्याला व्यवहारात श्रेष्ठ म्हणतात त्यांच्याकडे जरी गेलं तरी त्याला नाही काय सांगता येत. त्यावेळेला माझा विषयच नाही आहे आणि ह्या भानगडीत कशाला पडतो असं उलट सांगतील ते की तू ह्या भानगडीत पडू नको. कारण हे ते काय चांगलं नसतंय. आमच्याकडे पूर्वी काय नाव होतं त्याचं बाय नाही आलं तर ते संभा म्हणायचे. संभाजी नाव होतं तर ते ज्ञानेश्वरी हा आपले कसे दादा तसे ते ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात कायम ज्ञानेश्वरी राहायची. रानात झाडाखाली कपडे काढलेले असायचे ज्ञानेश्वरी वाचत बसायचे. मी पाहिलेले त्यांना. लोकांनी गावातल्या ठरवलं ती ज्ञानेश्वरी वाचायची नाही माणसं येडी होतात. हे प्रत्यक्ष आमच्या गावातलं सांगतो. हा माने मावशी बी तशाच होत्या. हा वाचत ते त्याच्यामुळे येड होते माणसं. अज्ञानाचा मोठा भाग त्याला काहीतरी काय करते. तर ते असं पण मग ते असे त्या लोकांना कोणाला सांगत नव्हते ते असे. परंतु स्वतःमध्ये इतके मग्न राहायचे ते ज्ञानेश्वरी वाचून असे. आणि त्यामुळे इकडे तिकडे कुठे जरी गेले तर ते काय करायचे आणि त्यांच्याजवळ ज्ञानेश्वरी असायची गावात. मग ते लोकांचा असा भाव झाला की ज्ञानेश्वरी वाचल्या माणसं येडी होतात. आता त्यांच्यावर मलाच कळत नव्हतं. मी फक्त लहान होतो एवढं मला माहिती. मग त्यांच्या पण मी नसतं असं त्यांच्याकडे बघत बसायचं. ते आपली त्यांचे ज्ञानेश्वरी मंदिरात पांडुरंगाच्या मंदिरात बसायचे हनुमंतरायाच्या मंदिरात बसायचे. वेळ झाले की रानात जाऊन बसायचे. आणि हे लोकांच्या बरोबर बोलायचे नाही. ते सुद्धा खोटे बाबांसारखे असे कोणाबरोबर बोलायला घालायचे नाही. आपले त्यांच्या महिने चला असे साधू लय भरपूर साधू असते. ते आपल्या याच्यात निमग्न राहतात. हा बस बोधात निमग्न. तर काहीतरी कृपा कुठेतरी झालेली असते त्याशिवाय असं नाही होत. कोणी म्हणेल की आम्ही ईश्वरोपदेशानेच कृतकृत्य होऊ पण असं होणं तो शक्य तर काय नाही. बोलतच नाही. म्हणजे आपण झालो बी असतो तसं नाही काय अडचण. ईश्वराच्या तो काय बोलतो का मूर्तीमध्ये निवांत उभा राहिले बसलेला आहे. तो काही बोलणार नाही. तो प्रगटही होत नाही. किंवा प्रगट अवस्थेमध्ये बी प्रभू रामचंद्र असतील किंवा भगवान श्रीकृष्ण असतील
भगवान श्रीकृष्णांनी तसा उपदेश केलेला दिसत नाही. अर्जुनाला उपदेश केला, उद्धवाला उपदेश केला, भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला, पण देव म्हणून नाही केला. तर गुरु म्हणून केलेला आहे तो उपदेश, देव म्हणून नाही केलेला. आणि गुरु या पूज्य शब्दाला महत्व देण्यासाठीच कृष्णाने मी तुझा शिष्य आहे मला उपदेश कर असं गीतेमध्ये सांगितलं. म्हणण्यास भाग पाडलं, असं म्हणण्यास भाग पाडलं. कारण तो अंतर्यामी आहेच आहे, त्याला त्याच्या अंतरात काय चाललेलं हे कळत होतं. म्हणजे अर्जुनाच्या चित्तामध्ये अधिक उद्विग्नता तयार झाली होती. मग आता त्याची ती उद्विग्नता जाईल कशी त्याच्या म्हणून त्याच्या तोंडातून, कारण तो तर सगळ्यांच्या हृदयाचा साक्षी आहे ना, म्हणून त्याच्या मुखातून हे शब्द म्हणायला भाग पाडले नाही तर उद्या लोक अशी म्हणतील मला की त्या अर्जुनाला न विचारता उपदेश केला का नाही, असं म्हटले असते का नाही लोक आता बी. म्हणून त्याला म्हणजे यानेच बुद्धी सुचवली आणि तू असं म्हण आता, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम, हा तू म्हण. आणि मग तू म्हटल्यावर मी तुला उपदेश करेन. अशी मोठी शाळा आहे बरं काही पाठीमागे. नाही तर आपल्याला जे जे सुचतं ते कोणाच्या बुद्धीने कोणाच्या द्वारे सुचतं तर त्याच्यात. म्हणून मला जे सुचतं आहे त्याच्या आधी त्या सुचवणारा तिथे उपस्थित आहे आणि तो देवच आहे. यावरून ईश्वर रूप गुरुच्या द्वाराच उपदेश घ्यावा असं सांगितलं. तर ईश्वर रूप गुरूंच्या, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा असं म्हणतात ना, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै. तेव्हा हे गुरुच्या द्वारा ईश्वर रूप गुरूंच्या द्वाराच उपदेश घ्यावा. सारांश सांगितला की परंपरेला सोडून आत्मज्ञान होणं अति कठीण असल्यामुळे ज्याला परमपुरुषार्थाची इच्छा असेल त्यांनी योग्य संप्रदायाचा अंगीकार करावा, संप्रदाय करावा, तदनुसार प्रयत्न करावा, म्हणजे तो कृतकृत्य होईल. आता षडलिंगात्मक हा विषय कसा बसलेला आहे हे प्रकरण, त्याच्यासाठी वेगवेगळ्या श्लोकांचा काल आपण विचार केला. त्यात ईश्वरेणापि जीवेना, म्हणजे ईश्वर पहिला जो श्लोक आलेला होता उपक्रमाचा, तर त्याच्यामध्ये त्याचा अर्थ काय होता, फक्त मराठी वाचायचं, संस्कृत सोडून द्या. प्रत्येकाचं थोडं थोडं वाचन करून. ईश्वराने व जीवानेही उत्पन्न केलेल्या द्वैताचे विवेचन केले जाते. या द्वैताचा विवेक झाला की जीवाला त्याज्य असलेला बंध स्पष्ट होईल. असा विषय आलेला होता की ईश्वरकृत आणि जीवकृत उत्पन्न झालेल्या द्वैताचं विवेचन, त्याला म्हणायचं उपक्रम. आणि उपसंहार काय केलेला आहे, तोच केला आहे की जीवकृत प्रपंचाचा त्याग केल्याने जीवनमुक्तीची परमसीमा होते. हा काय झाला, उपसंहार. तर उपक्रम उपसंहार झाला. आता अनिवृत्ते तिशसृष्टे हा 40वा श्लोक आहे. तो अभ्यास सांगितला. 40-41 दोन श्लोक आले तिथे. पहा, तर ईशनिर्मित द्वैताची निवृत्ती जरी न झाली तरी वस्तू एक आहे असे म्हणवणाऱ्या अद्वैतवाद्याला ते खोटे आहे असे जाणल्यानेही अद्वितीय ब्रह्माचे ज्ञान होणे शक्य आहे. ही वस्तू कशी आहे, खोटी आहे असं जाणल्याने. म्हणजे ईशनिर्मित द्वैताची निवृत्ती होते का नाही, शंका अशी होती, द्वैत निवृत्तच होत नाही तर मग ज्ञान कसं होईल. तर ज्ञान होत आहे, कारण ईश्वर निर्मित द्वैत कसं आहे, खोटं आहे असं जाणल्याने अद्वितीय ब्रह्माचं ज्ञान होतं. असं काय सांगितलेलं होतं, अभ्यास. तर हा अभ्यास केला. अजून पुढचा 41वा श्लोकही वापरला अभ्यासाला. यामध्ये सांगितलं की प्रलया अवस्थेमध्ये त्या द्वैताची निवृत्ती झाल्यावर विरोधी द्वैताचा जरी अभाव होत असला तरी गुरुशास्त्र इत्यादी ज्ञान साधनांचा त्यावेळी अभाव असल्यामुळे अद्वितीय ब्रह्माचे ज्ञान होऊ शकत नाही. प्रलय झाल्यामुळे तर कुठे प्रलय अवस्थेमध्ये या द्वैताची निवृत्ती झाली, बरोबर आहे. प्रलय कोणी केला, ईश्वराने. तेव्हा विरोधी द्वैताचा जरी अभाव झाला, विरोधी द्वैत त्याचा अभाव झाला तरी गुरुशास्त्र इत्यादी ज्ञान साधनांचा त्यावेळी अभाव असल्यामुळे, पण कोणाचा अभाव झाला, विरोधी द्वैताचा. जे खरं द्वैत विरोधी द्वैत आहे ते तिथं राहिलं नाही.
मग तरी सुद्धा म्हणजे काय मोक्ष थोडाच होईल, कारण तिथं गुरुशास्त्र आणि इत्यादी ज्ञान साधनांचा अभाव असल्यामुळे अद्वितीय ब्रह्माचे ज्ञान होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे म्हणजे द्वैत मिथ्या आहे हे ज्ञान अद्वैत ज्ञानाचे निमित्त नव्हे, असं ते वरती अवतरण आलेलं होतं त्याचं, की द्वैत मिथ्या आहे हे ज्ञान अद्वैत ज्ञानाचे निमित्त नाही. तर द्वैताचे निवारणच झाले, द्वैताचे निवारणच त्याचे निमित्त आहे. मग द्वैताचे निवारण तर प्रलय काळात होत आहे, ईश्वरकृत द्वैत सुद्धा राहत नाही. मग तिथं ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे नाही, परंतु तिथं कोण नाही, गुरुशास्त्र या ज्ञान साधनांचा तिथं अभाव आहे, म्हणून ब्रह्माचे ज्ञान होऊ शकत नाही असा अन्वय होता. तर हा अभ्यास केलेला आहे, म्हणजे हा जसा खनन कुंटा न्यायाप्रमाणे तो विषय अधिक बळकटी तयार करणं हा अभ्यासच आहे. पुढे जाऊन मयमांसमयी काचित या ठिकाणी अपूर्वता प्रतिपादन केली. श्लोक क्रमांक 25 होता. तर 25व्या श्लोकामध्ये असं म्हटलं होतं की ज्ञानाची विलक्षणता ज्ञायाच्या विलक्षणते वाचून कधीच संभवत नाही. बरोबर आहे, म्हणजे ज्ञानाची विलक्षणता ज्ञायाच्या विलक्षणते वाचून संभवत नाही. त्यामुळे अशा प्रसंगी ज्ञेयाच्या आकारातही भेद मानावा लागतो. तर त्याचं समाधान ज्या श्लोकात आलं तो आहे 25वा श्लोक, की असे म्हणू नको, कारण एक मांसाची स्त्री आणि दुसरी मनोमय कल्पनेची स्त्री जरी सर्वत्र एक रूपाने असते, मांसाची स्त्री जरी सर्वत्र एक रूपाने असते तरी मनोमय स्त्रीमध्ये भेद असतो. त्या द्वैताचा विचार करताना काय म्हटलं होतं, ज्ञानाची विलक्षणता ज्ञेयाच्या विलक्षणते वाचून संभवत नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यातला मूळ विषय असा होता तो, ज्ञानाची विलक्षणता ज्ञेयाच्या विलक्षणते वाचून संभवत नाही. तर ईश्वराने निर्माण केलेल्या सगळ्या स्त्रिया सारख्याच आहेत असा विषय आलेला आहे तिथे, आहे ना. पण मनाने निर्माण केलेली स्त्री भिन्न आहे. बरोबर आहे ना. मग ज्ञेय बदललं का नाही, प्रत्येकाच्या विचारात विचार कसं येतं, भिन्न भिन्न येतं. मग त्याच्या विचाराने ज्ञेय बदलवलेलं आहे, ईश्वराने नाही बदलवलेलं. ईश्वराने समान स्त्रिया तयार केली आणि याने विचार करून तिला मनोमय स्त्रीमध्ये भेद निर्माण केलेला असतो. हे काय अपूर्व आहे, हे ज्ञान अपूर्व दिलं का नाही तुमच्याकडे. काय अपूर्वता आहे का नाही याच्यामध्ये, काय अपूर्वता दिली. द्वैत दोन प्रकारचे केले, ईश्वर निर्मित द्वैत आणि म्हणून जीवकृत द्वैत. मग जीवकृत द्वैत हे कसं भिन्न आहे ईश्वरकृत द्वैतावरून, भिन्न दाखवलं का नाही. आता हे एकच गुलाबाचं फुल, पण याच्याकडे पाहण्याचा तुमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन भिन्न आहे. आणि प्रत्येकाला वर्णन करायला सांगितलं तर ते भिन्न भिन्न वर्णन करतो. याचं कारण तो त्याच्या सृष्टीमध्ये त्याचं वर्णन करतो, मनोमय सृष्टीमधून सगळ्या पदार्थांचं असंच आहे. म्हणून त्या पदार्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न भिन्न असतो. आता ही अपूर्वता सांगितलेली होती. पुढे काय सांगितलंय, भाष्यवार्तिकाराभ्याम या ठिकाणी फल सांगितले. श्लोक 27 आहे तो, की खरे आहे या अवस्थेत बाह्य विषय असतो. मागचं थोडं वाचावं लागेल. बरं, पण अंतःकरणात जो विषयाकार उत्पन्न होतो तो त्याचा विषयाशी संयोग झाल्यामुळे होतो. अंतःकरणात जो विषयाकार उत्पन्न होतो म्हणजे विषय उत्पन्न होतात, तो त्याचा विषयाशी संयोग झाल्यामुळे होतो, असं भाष्यकार व वार्तिककार यांनी सांगितलेलं आहे. आपला विषय आला आहे, फलाचा विषय आलेला आहे. तर फल प्रतिपादन करताना काय विषय आलेला आहे मागचा पाहू आपण, की भ्रांती स्वप्न इत्यादी दशेत बाह्य विषयांचा अभाव असल्यामुळे त्यातील वस्तू मनोमय असो, पण तोच न्याय जागृत अवस्थेतील वस्तूला लावता येत नाही अशी शंका केली. आणि 26वा श्लोक आलता. आणि जागृत अवस्थेतील वस्तूला लावता येत नाही, कारण त्या अवस्थेत बाह्य पदार्थ असतात. कुठल्या अवस्थेत, जागृत अवस्थेत बाह्य पदार्थ असतात. आणि भ्रांती स्वप्न इत्यादी दशेत बाह्य विषयांचा अभाव असतो. तर तेव्हा 26व्या श्लोकात विषय आला की भ्रम
होण्याचे साधन आहे. म्हणून ते सिद्ध होण्याकरिता ऋग्वेदातील 4 वेदातील 4 महावाक्यांचा अर्थ क्रमाने सांगण्याच्या इच्छेने परमकृपाळू श्री विद्यारण्य स्वामी प्रथम ऐतरेय आरण्यकस्थ प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्यातील प्रज्ञान शब्दाचा अर्थ सांगतात. पहा, आता महावाक्यांना सुरुवात करायची. 4 महावाक्य आहेत, 4 वेदामध्ये आलेली. त्यातला पहिला सुरुवात कुठून करतायत तर ऋग्वेदातल्या ऐतरीय उपनिषदामधून. ऐतरीय उपनिषद ऋग्वेदाच्या अंतर्गत येतं आणि त्या ठिकाणी एक महावाक्य आलेलं आहे, प्रज्ञानम ब्रह्म. हे महावाक्य आहे. महावाक्य का आहे, याला महावाक्यच का म्हणतात तर दिसायला तर अत्यंत छोटं, म्हणजे त्याच्यामध्ये किती पद आहेत, प्रज्ञानम ब्रह्मास्ती असं त्याचा अर्थ आहे. प्रज्ञानम ब्रह्मास्ती. प्रज्ञानम म्हणजे साक्षी चैतन्य स्वरूप, ज्याच्या प्रकाशाने हे इंद्रियांचे व्यापार घडतात, ज्याच्याशिवाय घडणार नाहीत. आणि म्हणून त्या सगळ्यांच्या मुळाशी अधिष्ठान स्वरूप असणारं जे साक्षी चैतन्य तेच ब्रह्म आहे. म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म असं पहिलं आहे. तर याला महावाक्य म्हटलेलं आहे. तू जे पाहतोस असं आहे ते, तू जे पाहतोस ते ब्रह्मच आहे, ते ब्रह्मामुळेच पाहतोस, म्हणजे ब्रह्माच्या योगानेच तुला पाहता येतं. अशा प्रकारे आता इथे सुद्धा वृत्ती अंतर्मुख होते. म्हणून ज्या वाक्यांच्याद्वारे वृत्त्या अंतर्मुख केलेल्या आहेत, जसं पुढची वाक्य अयमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी, तर या वाक्यांनी सुद्धा त्याला उपदेश केलेला आहे आणि वृत्ती अंतर्मुख केलेली. इथं पहा प्रज्ञानम ब्रह्म, तर तेव्हा हे कुठं आहे म्हणताल तर ऋग्वेदामधून येतं आहे. मग इथे क्रमशः पुढे पुढे सगळे महावाक्यांचे अर्थ घेणार आहे आपण. पण पहिल्यांदा कोणतं घेतलं विद्यारण्य स्वामींनी, त्यांना विशेषणं लावलीत. परम कृपाळू विद्यारण्य स्वामी, ज्यांच्याकडे विद्या घनदाट अरण्यासारखी विद्या, विपुल विद्या ज्यांच्याकडे आहे, असे परम कृपाळू. आरण्यकस्थ या शब्दाचा अर्थ काय होतो, म्हणजे आरण्यात जाऊन अभ्यास करणे. अरण्यखस्त, ज्यांची विद्यारण्य. अरण्य कोणाचं, नाही, मला तसं नाही म्हणायचं. मला असं म्हणायचं की वेदाचे हे 4 भाग केलेले आहेत, मुख्य भाग ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे 4 भाग केलेले आणि त्या 4 भागाचे परत 4 भाग केलेले त्यांनी की आरण्य, ब्राह्मण संहिता आणि उपनिषद. तसा अर्थ घ्यायचा नाही, तसा अर्थ घ्यायचा नाही. मग कसं आहे, यांना लक्ष्मीपुत्र म्हटले जातात, सरस्वती पुत्र म्हटले जातात. हे लक्ष्मीचे बी आहेत, कारण यांनी पहिल्यांदा अध्याय, ज्यांच्या चित्तामध्ये थोडीशी लालसा होती. विद्यारण्य स्वामींचं चरित्र ऐकलं ना तुम्ही, मग हे लक्ष्मीचे भक्त, पण ते लक्ष्मी प्रगटच व्हायना. म्हणजे लक्ष्मी काय कारण भगवंताचं मनोगत वेगळं असतं ना, एवढे मोठे महात्म्यांना ह्यांच्यात इकडे कशाला गुंतवायचं. म्हणून त्या लक्ष्मीने काय कृपा नाही लवकर केली. पण नंतर ज्या वेळेला ह्यांनी लक्ष्मीचा छंद टाकून दिला तेव्हा ती प्रगट झाली. त्यावेळेला हे सरस्वतीची आराधना करायला लागले, म्हणजे विद्येची. मग त्यांना त्याच्यात गोडी लागल्यावर ते म्हटले काय मागायचं असेल तर मागून घ्या, मी तुम्हाला प्रसन्न आहे. ते म्हटले तुझा मला काहीच उपयोग नाही आता. कोणाचा, लक्ष्मीचा, संपत्तीचा. पण लक्ष्मी, विद्या नावाची एक लक्ष्मी आहे ना, विद्येला सुद्धा काय म्हणतात, लक्ष्मीच म्हणतात. म्हणून ही लक्ष्मी मला माझ्याकडे प्रगट अवस्थेत यावी, ही ती नको आता. कोणती, भौतिक संपत्ती. म्हणून विद्यारूपी अरण्याचे, अरण्य म्हणजे विद्येचं घनदाट अरण्य ज्यांच्याजवळ उपलब्ध झालं ते विद्यारण्य. म्हणजे ज्यांचं अरण्य कसं असतं, घनदाट, तशी विद्यासुद्धा. म्हणून त्यांना विद्यारण्य म्हणतात. अरण्यकाचा अभ्यास केला म्हणून त्यांना म्हणतात असं नाही. तर वेदाचे भाग आहेत, त्याच्यात अरण्यक नावाचा प्रकार आहे, हे माहिती आहे. हा संहिता आणि अरण्य, तसं नाही ते. चला, आणि हे त्यांना तर विद्यारण्य हे आपाप बाकी लोक म्हणायला लागले. त्यांनी नाही काय केले, त्यांचं नाव दुसरं आहे. काय आलेलं आहे, माधव. हां, वेगळं, माधवाचार्य नाव वेगळं. विद्यारण्य. हां,
पसारा मग त्यांनी ते म्हणले ते एवढं केलं की चुकच नाही द्यायची परफेक्ट केलं. चला, तर तेव्हा या विद्यारण्य स्वामी आणि तिथं ऐकतरी पाचव्याचा तिसरा म्हणजे काय पाचवा ऐतरीय 5वं प्रकरण असेल किंवा अध्याय त्यातला तिसरा श्लोक हा श्लोकच आहेत बरोबर. 7 श्लोक आहेत ऐतरीय उपनिषदात. काय आहेत? 7 श्लोक आलेले आहेत. काल पाहत होतो मी. तर त्यातल्या 3ऱ्या श्लोकामध्ये हे पद आलेलं आहे, प्रज्ञानम ब्रह्म. हे 3ऱ्या श्लोकात आलेलं आहे. आणले का श्लोक? पाहिले का? हां, मी ते काल पाहत होतो पण ते राहिलं. तुम्हाला ते पूर्ण श्लोक 3रा जो श्लोक आलेला आहे ना 3रा, हे 5व्या प्रकरणातला किंवा अध्यायला 3रा श्लोक, तर त्याच्यामध्ये हा विषय आलेला आहे. प्रज्ञानम ब्रह्म पूर्ण लागेल त्यावेळेला तर उद्याच्या नंतरच्या पाठात आणून दे. ऐतरेय उपनिषदामध्ये 3 अध्याय सांगितले आणि 33 मंत्र सांगितलेले. हां, मग 3 अध्याय आणि 5वा मंत्र असू शकतो तो. नाही मला ते पाहावं लागेल ना. हा, मी ते मी ते आणलं ना. पाहिलेलं आहे. मी काढून ठेवला पण तिथंच ठेवला. हा, आणि पाहून आले मी. हं. ऐतरेय उपनिषदामध्ये 3 अध्याय सांगितलेले आणि 33 मंत्र सांगितलेले. आणायचं आहे का? जाऊन घेऊन या. तो जाड सगळे हे आहेत ना त्याच्यात उपनिषद आहेत. गीता प्रेसचा जाड माहिती ना तुम्हाला? तो काल होते ते समोर तिथं वरच असेल. जाड ठोकळा आहे म्हणा उपनिषदाचा, त्याच्यात आहे ऐतरीय उपनिषद. चला, त्या पुढे आता याच्यामध्ये काय करणार आहेत तर प्रज्ञान या पदाचा अर्थ सांगणार आहेत म्हणतात. महावाक्यात प्रज्ञान या शब्दाचा अर्थ सांगणार आहेत. आता प्रज्ञान पदाचा काय अर्थ आहे? आता इथे क्रमशः आपण श्लोक घेतल्याशिवाय चिंतन करायला नाही पाहिजे. तर आपण श्लोकाचं उच्चारण करूया. हरी त्यामध्ये सर्व भूत भौतिक जगातील उपादान कारणभूत असलेले एक चैतन्य ब्रह्म. हां, बरोबर आहे. आणि असाच अर्थ इथं पुढे आलेला आहे. बुद्धी पण त्याला प्रज्ञा म्हणजे प्रज्ञा म्हणजे बुद्धी, आणि त्या बुद्धीचा जे अधिष्ठान किंवा बुद्धीमधून प्रगट होणारं जे चैतन्य त्याला प्रज्ञान असं म्हणतात. प्रज्ञान बुद्धीमधून प्रगट होणारं चैतन्य, किंवा याला दुसऱ्या भाषेत म्हटलं तर अंतःकरण किंवा अंतःकरणातील जे साक्षी चैतन्य असतं त्यालाच प्रज्ञान असं म्हटलेलं आहे. ज्याच्या योगे जीव काय करत असतो? पाहतो, ऐकतो. मग ते पण ऐकतो तो नव्हे, तर ऐकणं ज्याच्या योगाने घडतं तो. प्रज्ञानिक्त जीव. लक्षात आलं? म्हणजे ऐकणं ज्याच्यामुळे घडतं त्याला प्रज्ञान असं म्हणतात. अन्यथा आपल्याला ऐकणं घडलं नसतं असं म्हटलं ना. किंवा आचार्य एक श्लोकीमध्ये जसं म्हणतात, काय म्हणतात? एक श्लोकी किं ज्योतिस्तव भानुमान हनिमे रात्रो प्रतिपादिकं स्यादेवं रविदीपदर्शनविदो किं ज्योतिराख्यायिमे चक्षुस्तस्य निमिलनादिसमय किं धीर्धियो दर्शने तत्राहमतो भवान् परमकं किं ज्योतिस्तदोस्मी प्रभो. त्याच्यामध्ये सुद्धा ती ही जी ज्योती आहे म्हणजे चैतन्यरूपी ज्योती, म्हणूनच तुमच्या डोळ्यांना, बुद्धिरूपी डोळ्यांना कशामुळं दिसतं असं म्हटलं तर चैतन्य आहे म्हणून बुद्धीला दिसतं. तर हे ऐतरेय उपनिषद 5 नंबर आलं आता समोर. हां, ऐतरेय उपनिषदामध्ये आता त्याच्यात प्रथम द्वितीय आता अध्याय, तर याच्यात 3 अध्याय आहेत. किती येतं? 3 अध्याय आहेत. नंतर आता इथं 3 लिहिलं का त्यांनी खाली? 3 दिले, 5 आणि 3 दिले. 5 आणि 3 दिलं आहे. तर हा 3रा 3 अध्याय. पण नाही ना असा याचा अर्थ. परत शोधावं लागेल. प्रथम अध्यायामध्ये 3 खंड आहेत. हां, प्रथम अध्यायात 3 खंड आहेत. द्वितीय अध्यायात 1च खंड आहे आणि तृतीय अध्यायात 1च खंड आहे. बरोबर? आता त्याच्यातल्या कोणत्या ठिकाणी हे महावाक्य आलेलं आहे? या गोष्ट सविस्तर सांग.
कोणत्या खंडात? ए नवा पश्यन्ति या खंडात. नाही श्लोक सांगितला तुम्ही तो आहे ना. इथं कसं लिहिलंय या खंडात ही गोष्ट सविस्तर सांगितली आहे. ऐतरेय उपनिषदाच्या ए नवा पश्यन्ति या खंडात ही गोष्ट सविस्तर नाही खंडाचं नाव काय ते हे नवा ते हे श्लोकाचं नाव सांगितलं, श्लोक सांगितला तुम्ही. त्यांनी तसंच लिहिलंय या खंडात. नाही म्हणूनच म्हटलं त्याला ते नीट पाहावं लागतं म्हणजे मग त्याचे वाक्य सापडेल, त्याशिवाय नाही सापडणार. तुम्ही सांगा ना तुम्ही पाहिले तर कोणत्या ठिकाणी आले? नाही मी फक्त 5 आणि 3 अर्थ काय एवढं बघितलं म्हणजे 3 त्यांनी सांगितलं ऐकलं ह्याच्यात 3 अध्याय सांगितले आणि 5चा आता मग मंत्र आहे का श्लोक आहे हे काही कळलं नाही म्हणजे. नाही म्हणा माहिती घेतलं पण मला अभ्यासाला वेळ नाही मिळाला यातला कुठं आलेलं आहे ते पाहायला. कारण त्यात मंत्राचं हे सांगितलं. बरं जाऊ द्या काय त्याच्या वाचून पडलेलं नाही आपलं, कारण आपल्याला फक्त महावाक्य पाहायचं आहे, ते कुठं आले ते नाही पाहत बसायचं. हा हा ठीक आहे काय अडचण नाही. तेव्हा चला श्लोकाकडे जाऊ आपण. एनेक्षते शृणोतीदम जिग्रति व्याकरोति च जिग्रति व्याकरोति च एनेक्षते क्षते बरोबर आहे हां. एनेक्षते शृणोति तीदम जिग्रति व्याकरोति च व्याकरोति च स्वादवस्वादु विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितम् स्वादवस्वादु विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितम् एनेक्षते शृणोतीदं जिघ्रति व्याकरोति च स्वादवस्वादु विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितम् एन इक्षते शृणोति इदं जिघ्रति व्याकरोति च स्वाद वस्वादु विजानाति तत्प्रज्ञानम मुदीरितम. झाला पदच्छेद. सांगा कोण सांगताय? लगडताय सांगा. येन इक्षते शृणोति इदं जिघ्रति व्याकरोति च स्वादवस्वादु विजानाति तत् प्रज्ञानम् उदीरितम. बरोबर आहे. एन इक्षते. इक्षते म्हणजे इक्षते पाहतो. इक्षते एन ज्याच्याद्वारे पाहतो. कोण पाहतो तर प्राणी या पदाचा अध्यार केला त्यांनी तिथं. एन शृणोती. शृणोती म्हणजे ऐकतो. ज्याच्या योगाने ऐकतो. एन जिघ्रती. जिघ्रती म्हणजे वास घेतो. वास घेतो. तर ज्याच्याद्वारे हा वास घेतो. एन व्याकरोती. व्याकरोती म्हणजे बोलतो. याला व्याकरोती म्हणतात. ज्याच्याद्वारे तो बोलतो. च त्याचप्रमाणे एन ज्याच्याद्वारे स्वाद व स्वादू म्हणजे रसाचं ज्ञान होतं आहे ना. स्वादिष्ट आहे का अस्वादिष्ट आहे हे विजानाती म्हणजे जाणतो. त्याचप्रमाणे तत्प्रज्ञानम उदीरितम तर त्यालाच काय म्हणतात? प्रज्ञान असं म्हणतात.
सगळे श्लोक पाहावे लागतील, त्यावेळेला ते तिथे सापडेल. सांगा, वाचा. प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्यातील प्रज्ञान शब्दाचा अर्थ सांगतात. श्लोक सांगितलाय, एनेक्षते शृणोतीदं जिग्रती व्यापरोति च स्वाद्वसाधु विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितम्. अन्वयार्थ सांगितलाय, एड इच्छते प्राणी ज्याच्या योगाने पाहतो. ज्याच्या योगाने पाहतो, प्राणी म्हणजे डोळ्याच्या योगाने पाहतो, बरोबर ना. प्राणी कशाच्या द्वारे पाहतो? पण डोळ्याने दिसतं का? ते अण्णा म्हणायचे, ते पाठीमागे तुम्हाला सांगितलं होतं, एक डोळ्याचे नेत्रतज्ञ आले आणि मग ते तिथे बसले. ते फॉरेन रिटर्न होते, त्याच्यामुळे त्यांना त्याचा जास्त थोडा अभिमान होता की आपण एवढे बाहेरच्या देशात जाऊन अध्यात्म म्हणजे याचं ज्ञान करून घेतलं, नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं. पण त्यांनी तिथं राम मंदिराच्या तिथंच जिथे आपण कीर्तन करत असतो आत्ता, तिथे ते आले, तिथे बसले. तर त्यांनी ते सुरू करून दिली त्यांची कथा की मग आम्ही कसं काय तंत्रज्ञान, हे कसं आपल्याकडे कसं कमी तंत्रज्ञान, बाहेरच्या देशात कसं विकसित झालेलं आहे, तिथे जाऊन काय आम्ही अभ्यास केला. आणि मग त्यांनी ते डोळ्याचं सगळं सांगितलं की कसा त्याच्या रेटिना काय असतात, ते कसं त्याचं काय होतं. अण्णा म्हणायचं, असं का? असं का? वा वा वा, म्हणजे आश्चर्य व्यक्त करायचं. आणि मग नंतर थोड्या वेळानंतर त्यांनी ते सगळं सांगून झाल्यावर, कारण ज्याच्याकडे असतं त्याला सांगण्याची फार घाई असते किंवा तर त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं अण्णांनी. मग ते म्हटले, असं का? बरं. म्हटलं, पण मग हे माणसाला कसं काय दिसतं? येणं इच्छते म्हणजे कशा मनुष्य कसा पाहतो असं त्यांना म्हणायचं होतं. पाहतो कसा? तर त्यांना त्याचा अर्थ नाही कळाला, तर ते म्हणायचे डोळ्यानेच पाहतो. त्यांनी डोळ्याने पाहतो हे म्हणणं बरोबर आहे का नाही? डोळ्याने जर पाहतो असा, मग अण्णांनी सांगितलं, मग मेलेल्या माणसाला डोळा असतो तर तो कसा पाहतो? मग ते झाले गप्प बसल्या. कारण मेलेल्या माणसाचे डोळेसुद्धा बऱ्याच वेळेला प्राण जाताना असे उघडे राहतात, उघडे उलट. मग ते बरेच आपल्या माणसं आपली त्याला ते असं झाकून घेतात, ते दिसायला चांगलं नाही दिसत. ते आपल्या डोळे असे दाबून धरले थोडा वेळ तर ते राहतात काय वेळेला. पण मेलेल्या माणसाला दिसायला पाहिजे, बरोबर ना. किंवा आता तुम्ही आणि मी जे पाहतो, चक्षुस्तस्य निमिलनादि समये किम धीर धियो दर्शने. ज्या वेळेला हे चक्षुसुद्धा आपण सारखे पाहतो, दिवसा डोळ्यांनी दिसतं आणि रात्री आपल्याला रात्रीसुद्धा दिव्याच्या प्रकाशात दिसतं डोळ्याने. पण डोळ्याला कशामुळं दिसतं? तर तिथं बुद्धी सांगितली, बुद्धीच्या द्वारे दिसतं. पण बुद्धीने म्हणावं तर बुद्धीसुद्धा जड आहे. पण जड बुद्धीने दिसतं का? तर नाही. तर मग बुद्धिस्त जे चैतन्य आहे तेच तू आहेस, हे याच्यातून सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर त्या बाई गप्प बसल्या बरं का, त्यांना काय बोलल्या तर त्यांच्या म्हणते ते फक्त एवढ्या म्हटल्या, आत्मा असतो त्याच्यात. काय असतो? म्हणजे वैद्यकीय क्षेत्राची जी सीमा आहे ना, ती बाहेर शरीरापर्यंत काम करते आणि त्याच्या आतमधले जर व्यवस्था आहे, ती व्यवस्था कशी आहे इथपर्यंत ती पोहोचत नाही. तिथे पोचले ते साधू संत काय म्हणतात, ए ना इक्षते. पुढे जाऊन काय म्हटलं? बोला. हां, आलंय का? तिसऱ्या अध्यायातला एवढा वेळ का लावला? पटकन सांगायचं. तुम्ही पाहिलं वे आत्ता? बरं बरं. हां, तुम्ही यायला विचारलं काय? केलं का? आता हे हार्ड कॉपी पाहण्यापेक्षा सॉफ्ट कॉपी लवकर पाहतात लोक. तिसऱ्या अध्यायातला काय म्हटले? त्याच्यातही बरेच आहेत. 859. हां, जवळजवळ आलतो बरं का मी आता.
तिसऱ्या अध्यायातील शेवटचा प्रथम खंड, तृतीय अध्याय. तिसऱ्या अध्यायातला प्रज्ञानम मेधा आलेले पहा. ग्रंथ संपत होते. हा आला पान नंबर 865. आता तुमच्याकडे नाही येत तो ग्रंथ. प्रज्ञान की सर्वरूपता, एष ब्रह्मेश इंद्र एष प्रजापती ते सर्वे देवा. बरोबर का? सर्वे देवा इमानी च पंचमहाभूतानि पृथ्वी वायु आकाश आपो ज्योतिस्ते तानि मानी च शूद्र मिश्राणि बीजानि तराणि चेत च त इतराणी चांडजानी. तर असा सगळा मोठा श्लोक आहे, भरपूर मोठा आहे. आणि त्याच्यात शेवटला आलेला आहे प्रज्ञाने प्रतिष्ठितम प्रज्ञानेत्र लोक हा प्रज्ञा प्रतिष्ठा प्रज्ञानम ब्रह्म. असा सगळा मोठा श्लोक आहे, फार मोठा श्लोक आहे तो, एवढा मोठा. तर त्याच्यात शेवटच्या बाजूला आलं, लिहून ठेवा आता तुम्ही. हा बरं, फोटो पाठवून देईल मी, त्यात टाकून देईल. तर तेव्हा प्रज्ञा प्रतिष्ठा, ज्याच्याद्वारे प्रज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होते, तिथं ते अधिष्ठान कोण आहे? प्रज्ञानम ब्रह्म. म्हणजे त्या प्रज्ञेमध्ये जे स्थित चैतन्य आहे त्याला प्रज्ञानम ब्रह्म असं म्हटलं. मराठी आपलं हे हिंदीतलं वाचून दाखवत आहे का? यह प्रज्ञान रूप आत्मा ही ब्रह्म है. हा प्रज्ञान रूप आत्मा तोच ब्रह्म आहे. यदि इंद्र है, यदि प्रजापति है, यदि ये अग्नि आदि ये सारे देव तथा पृथ्वी वायु आकाश जल और तेज ये पंच महाभूत है, यदि क्षुद्र जीवों के सहित उनके बीज कारण और अन्य अंडज जारायुष स्वेदज उद्भिज अश्व गौ मनुष्य एवं हाथी है, तथा इनके अतिरिक्त जो कुछ भी यह जंगम पतत्री और स्थावर रूप प्राणी वर्ग है, वह सब प्रज्ञानेत्र और प्रज्ञान में ही स्थित है. तो कशामध्ये स्थित आहे? प्रज्ञानामध्ये स्थित आहे. लोक प्रज्ञानेत्र म्हणजेच प्रज्ञा म्हणजेच चैतन्य ही जिसका नेत्र है. व्यवहार कारण ऐसा है. प्रज्ञा ही उसका लय स्थान है. अतः प्रज्ञान ही ब्रह्म है. म्हणजे त्या या सगळ्या इंद्रियामध्ये किंवा या सगळ्यांच्यामध्ये दुसरा श्लोक आलेला आहे हा इथे. तोच हा ह्याच्यात दुसरा श्लोक आला. इथे एका श्लोकात सगळं घेतलेलं आहे. एका श्लोकाने तर 2 श्लोक केलेले आहेत. त्याचे 2 केलेले. बरोबर. चला, तर हा लिहून ठेवा आता. ऐतरेय उपनिषदातला शेवटचा श्लोक आहे. काही इथं संपले, इथं शांतीपाठ सुरू झाला. नाही, शेवटचा नाही, अजून एक श्लोक आहे त्याच्यानंतर मी. ह्या 3 नंबरचा आहे तो 4. हा अजून एक श्लोक आहे. चला पुढे, संपला विषय. एन तिग्रती ज्याच्या योगाने वाद घेतो, एन व्याकुळती ज्याच्या योगाने बोलतो, जो एन स्वाद. म्हणजे आपण सगळ्या क्रिया करतोय, म्हणजे पश्चंती शृणोती जिग्रंती व्याकरोती. तर तेव्हा ह्या सगळ्या ज्याच्यामुळे होतात आपण जाणतो. म्हणजे आपल्याला असं म्हणतात, आता स्वाद घेतो, मधुरतेचा श्वास रसनेंद्रियाने घेतला म्हणजे मधुर आहे. पण ते मधुर हे ज्ञान, म्हणजे ते जे ज्ञान आहे विषय नाही. मग ते ज्ञान कोणाला होतं? प्रज्ञानम. म्हणजे ते प्रज्ञान आहे म्हणून ज्ञान आहे, अन्यथा ज्ञान नसतं. म्हणून त्याच्या योगाने जाणतो, तेच प्रज्ञान म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ब्रह्म काय आहे? तर ते की ज्याच्याद्वारे मी पाहतो, ऐकतो, ज्या क्रिया करतो, ते ज्याच्यामुळे घडतं त्यालाच प्रज्ञान म्हणतात. काय म्हणतात प्रकाशात? जो एन स्वादू स्वादू विचाराती आणि ज्याच्या योगाने स्वादू व अस्वादू जाणतो, तर प्रज्ञानम उदीरितम ते प्रज्ञान असे सांगितले आहे. बरोबर. प्रकाश सांगितलाय. नेत्रद्वारा बाहेर जाणाऱ्या अंतःकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याने प्राणी या सृष्टीतील सर्व रूपवान पदार्थ पाहतो. प्राणी काय करतो?
सगळे रूपवान पदार्थ पाहतो. कशामुळे? वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याने. म्हणजे साक्षी चैतन्य. साक्षी चैतन्य, त्याला तसा चैतन्याने म्हणा. तिथं त्याने कोणताच वाद आणायचा नाही, फक्त चैतन्य म्हणा. चला, पण फरक पडणार ना अंतकरणात आल्यामुळे मग. तिथं असं म्हटले, खाली जाऊन म्हटले त्यांनी की अंतःकरणात प्रकाशित चैतन्य असं. आणि उपाधी धारण केली ते चैतन्याने म्हणजे. हां कारण मग आता चैतन्य तर असंग आहे, मग कसं काय पाहिल हाही प्रश्न आहे. म्हणून नुसतं चैतन्य म्हणा, पण मग आपल्याला केव्हा लावायची संगती, तर मग तुम्हाला आभासाच्या द्वारे लावावं लागेल. प्रतिबिंबित झाले ना अंतकरण, ते प्रतिबिंबित झालेलंच आहे चैतन्य ते. चैतन्याने प्राणी या सृष्टीतील सर्व रूपवान पदार्थ पाहतो. चैतन्याच्या द्वारे पाहतो. मग आता त्याच्यात दोन चैतन्य आहेत, एक सामान्य आणि विशेष असे धरा. तशी संगती लावा. चैतन्याने पाहतो. विशेष चैतन्याने पाहतो. तसेच श्रोत्रद्वारा बाहेर पडणाऱ्या अंतःकरण वृत्तीतील चैतन्य आभासाने सर्व शब्द ऐकतो. त्याचप्रमाणे स्रोत्रद्वारा म्हणजे स्रोत्रेंद्रिय बाहेर पडणाऱ्या अंतःकरण वृत्तीतील चैतन्य आभासाने आहे. इथं लिहिलं बा त्यांनी, वृत्तीतील चैतन्य आभासाने सर्व शब्द ऐकतो. आपण शब्द ऐकतोय ना, तर मग ते कसं ऐकतो, तर विशेष चैतन्य म्हणजेच आभास त्याच्याद्वारे. त्याचप्रमाणे सगळ्यांना आता हेच लावून घ्या. त्याचप्रमाणे घ्राणेंद्रियाद्वारा सर्व गंधांचा वास घेतो इत्यादी वाक्याची योजना करावी. तर सगळीकडे हेच लावा की अंतःकरण वृत्तीतील असणाऱ्या चैतन्याच्या द्वारे म्हणजे आभासाच्या द्वारे हा त्या विषयाची ज्ञान करून घेत असतो. कारण आभास हा सुद्धा कोणावर आधारित आहे? चैतन्यावर आधारित आहे. म्हणून तिथं मध्ये आभास मानला तरी चालेल. तात्पर्य चक्षुरादी इंद्रिय व अंतःकरण यांच्या त्या शक्तीवरून ज्ञान होणारे जे साक्षी चैतन्य तेच प्रज्ञान होय. बस. तर इंद्रिय व अंतःकरण यांच्या त्या शक्तीवरून ज्ञान होणारे जे साक्षी चैतन्य तेच प्रज्ञान होय. तर त्याच्यात दोन भाग होतात. एक प्रज्ञान या पदाचा अजूनही अर्थ करून घ्या की जे मूळचं चैतन्य आहे ते सांगायचं आहे त्यांना, आभास बी नाही सांगायचा. त्यांना काय म्हणायचं आहे? मूळचं चैतन्यच सांगायचं आहे. पण यंत्रणा करत असताना तुम्हाला मध्ये आभास वगैरे मानावा लागतो. पण मूळचं सांगायचं आहे ते साक्षी चैतन्य सांगायचं आहे. जे साक्षी चैतन्य आहे तेच काय आहे? प्रज्ञान आहे, म्हणजेच ब्रह्म आहे. कारण पूर्वोक्त इंद्रिय व अंतःकरण सुद्धा जड असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी काही काळ केवळ स्वप्न व जागृत अवस्थेत भासणारे चैतन्य मुख्य नव्हे. बरोबर आहे ना. काही काळ भासतं ते मुख्य चैतन्य आहे का? नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला चक्षुरेंद्रियाने रूपाचा विषय पाहतो त्यावेळेला काही काळच पाहतो, तो अखंड कुठं पाहतो? थोडा वेळ पाहून झाला की लगेच त्याची नजर संपली, दुसरीकडे गेली. त्याने जे पाहिलेलं, त्याने जे निर्माण केलेलं ज्ञान होतं ते ज्ञान होण्यासाठी जरी चैतन्याची गरज लागली तिथे, तरी ते अखंड चैतन्य नाही. तर ते काही काळ भासलेलं केवळ, तर भासणारे चैतन्य मुख्य चैतन्य नाही. त्याला तुम्ही कोणतं म्हणता? आभास. ही गोष्ट सिद्ध आहे. ही गोष्ट सिद्ध आहे. सूर्य जसा उदकात प्रतिबिंबित होतो किंवा मूग आरशात प्रतिबिंबित होते, तसेच हे चैतन्य प्रतिबिंबित होत असेल असे ते समजू नये. म्हणजे ते तात्पुरतं चैतन्य असं समजू नका. कारण सूर्यादी बिंबे व उदकादी उपाधी ही जशी मूर्त म्हणजे साकार व मर्यादित आहेत, त्याप्रमाणे हे चैतन्य मूर्त किंवा मर्यादित नाही. तर हे व्यापक आहे, अधिष्ठान आहे, पारमार्थिक सत्तेत एकटंच आहे आणि तेच ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणून ते चैतन्य अशी कल्पना करून पाहू नका. जे नित्य शाश्वत अशा प्रकारचं चैतन्य आहे असं म्हणा. चैतन्य हे कसं मर्यादित नाही आणि उपाधी ही मर्यादित आहे. उपाधी मग उपाधीने परिच्छिन्न का चैतन्य उपाधीने परिच्छिन्न होत नाही.
तर अमर्याद असं आहे. पण उपाधी आली म्हणून तात्पुरते व्यवहार झाले. जसे अंतःकरण रूपी उपाधी आली म्हणून त्या बुद्धीच्या मार्फत पाहण्याचे, करण्याचे, देण्या घेण्याचे व्यवहार झाले. म्हणून मूळचं जे चैतन्य आहे ते प्रज्ञान आहे. यास अंतःकरण रूप अतिस्वच्छ व योग्य स्थळी चैतन्याचा भास होतो असा याचा अर्थ समजावा. तर यास्त अंतःकरण रूप अतिस्वच्छ अंतःकरण कसं आहे? अतिस्वच्छ आहे. म्हणून योग्य स्थळी चैतन्याचा भास होतो. योग्य स्थळी म्हणजे कुठं? चक्षुरेंद्रिय हे योग्य स्थळ आहे का नाही भास होण्याचं? चैतन्याला भास होण्याचं स्थळ आहे ते. श्रोत्रेंद्रिय ते सुद्धा श्रोत्रेंद्रियाने शब्दाचा भास होतो. चक्षुरेंद्रियाने रूपाचा भास होतो. रसनेंद्रियाने स्वादाचा भास होतो. पण तिथे बी जे चैतन्य आहे ते मुख्य चैतन्य नाही, तर त्यांच्याही आत असणारं जे आहे ते मुख्य चैतन्य आहे. चला. प्रतिबिंब उपाधी असेपर्यंत असते ते बिंबाच्या सत्तेने सत्तावान होते आणि ते व उपाधी यांचा जरी नाश झाला तरी बिंबाचा नाश होत नाही. असं सांगायचं आहे त्यांना. कसा विषय समजायचा आहे? आता इथे जे आलेलं आहे इथला विषय घेऊ, इकडे तिकडचं नको जायला. की जर मी डोळ्याने पाहत असलो आणि माझं डोळ्यातलं पाहणं बंद झालं तरी म्हणजे त्यातलं आभासयुक्त चैतन्य ते मुख्य चैतन्य नव्हतंच, म्हणून त्याची निवृत्ती होते. पण अधिष्ठान चैतन्याची निवृत्ती होत नाही. म्हणून मेलेल्या माणसाचा आत्मा इकडे तिकडे जात नाही, मग तो तिथेच असतो. पण मग त्यातला आभास निवृत्त झाल्यावर यंत्रणा कुचकामी ठरते. ते चैतन्य तर आहे, म्हणून मेलेल्या मृत व्यक्तीच्या ठिकाणी सुद्धा आत्मा आहेच. सामान्य रूपाने असतो, विशेष रूपाने त्यालाच तेच चैतन्य, त्यालाच आम्ही साक्षी चैतन्य, त्यालाच प्रज्ञानम ब्रह्म असं केलं. जे साक्षी चैतन्य आहे किंवा जे सामान्य चैतन्य आहे तेच ब्रह्म आहे. आणि मग विशेष चैतन्य जे उपाधीच्या द्वारे निर्माण झालेलं ते होतं ते त्या उपाधीच्या नाशामुळे त्याची निवृत्ती होते. म्हणून प्रतिबिंब नाहीसं झालं म्हणून काय बिंब नाहीसं होतं का? तर प्रतिबिंब गेलं तरी बिंब मात्र राहिलं. म्हणून बिंबाचा नाश होत नाही. या तीन गोष्टी सुचवण्याकरिता प्रस्तुत शब्दाचा इथे उपयोग केला आहे. याप्रमाणे प्रज्ञान शब्दाचा अर्थ सांगून आता ब्रह्म शब्दाचा अर्थ सांगतात. शब्द काय होता? प्रज्ञानम ब्रह्मास्ती असं लावून घ्यायचं. प्रज्ञानम ब्रह्मास्ती. जे प्रज्ञान आहे तेच ब्रह्म अस्ति म्हणजे आहे. प्रज्ञान हेच ब्रह्म आहे. हा उपदेश झाला ना. प्रज्ञानम ब्रह्माचा काय उपदेश आहे? प्रज्ञानम ब्रह्मास्ती म्हणजे प्रज्ञान हेच ब्रह्म आहे. आता तुम्हाला प्रज्ञान पदाचा अर्थ कळाला की साक्षी चैतन्यालाच काय म्हटलेलं आहे. आणि ब्रह्म कशाला म्हणतात? तर ब्रह्म तर फक्त शाब्दिक भेद तयार झाले तेच ब्रह्म आहे. ऐका. चतुर्मुखेंद्र देवेषु मनुष्याश्वगवादिषु चतुर्मुखेंद्र देवेषु मनुष्याश्वगवादिषु चैतन्यमेकं ब्रह्मा तप प्रज्ञानं ब्रह्ममय्यपि चैतन्यमेकं ब्रह्मा तप प्रज्ञानं ब्रह्ममय्यपि चतुर्मुखेंद्र देवेषु मनुष्याश्वगवादिषु चैतन्यमेकं ब्रह्मा तप प्रज्ञानं ब्रह्ममय्यपि.
चतुर्मुखेंद्र देवेशु आहे तसंच पद आहे, पण चतुर्मुखेंद्र म्हणजेच ब्रह्मदेव. आदी म्हणून देवेशु असं म्हटलं, इतर देव. तर चतुर्मुखेंद्र देवेशु एकच पद आहे. मनुष्य, अश्व, गौ आदी येशु असा पदच्छेद होतात, पण त्यांनी काय केलेले नाही. चैतन्यम एकम अनुस्वार आहे. चैतन्यम एकम ब्रह्म अतः प्रज्ञानम ब्रह्म मयि अपि. चतुर्मुखेंद्र देवेषु मनुष्याश्वगवादिषु चैतन्यम एकम ब्रह्म अतः प्रज्ञानम ब्रह्म मयि अपि. सांगा लगडताय. लगडताय. चतुर्मुखेंद्र देवेषु मनुष्य अश्वगवादिषु चैतन्य एकम ब्रह्म फक्त ब्रह्म मयि अपि. चतुर्मुखेंद्र ज्याला 4 तोंड आहेत म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्यालाच ब्रह्मदेव म्हणतात. आणि देवेशु म्हणजे इतर सगळेच देव. ब्रह्मदेव आदी करून सगळेच देव. दुसरा आहे मनुष्य. तिसरा आहे अश्व म्हणजे घोडा. गौ म्हणजे गाई. आदी येशु म्हणजे इत्यादी सगळे जे प्राणी असतील ते. चैतन्यम एकम एकच चैतन्य. चैतन्यम एकम यत एकम चैतन्यम तत् ब्रह्म. त्यांच्यामध्ये जे चैतन्य आहे त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्मपदाचा विचारसागरात आलं का? कुठं आलं? ब्रह्म कशाला म्हणतात? की जे सर्वांतर्यामी. कुठं आलं ते लक्षण आले? जे सगळीकडे सर्वत्र ओतप्रोत भरलेलं जे चैतन्य. हां, ब्रह्मचैतन्य त्याच्यामध्ये आलं की तर ब्रह्म कशाला म्हणतात विचारसागरात? तर सगळे स्थूल सूक्ष्म सर्व पदार्थांच्या आत भरलेलं जे चैतन्य आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. असं तिथं आलेलं आहे. महाआकाश तिथं लक्षण करताना आलेलं आहे. तर तेव्हा इथे बी तेच सांगतायत की जे सगळ्यांच्यात गायी ब्राह्मण देव मनुष्य काय असतील नसतील सूक्ष्म स्थूल सगळे पदार्थ यांच्या आतमध्ये जे एक चैतन्य आहे त्यालाच आत बाहेर व्यापक असणारं चैतन्य. यतः प्रज्ञानम ब्रह्म. आणि ज्या अर्थी प्रज्ञान हे ब्रह्म आहे. यतः म्हणजे ज्या अर्थी प्रज्ञान आत्ता आपण त्याच्या आधीच्या श्लोकात पाहिलेलं तेच काय आहे? ब्रह्म आहे. त्या अर्थी ते माझ्या ठिकाणी सुद्धा अतः तत् मयि अपि अस्ति. ते सुद्धा ते माझ्या ठिकाणी सुद्धा आहेच. कारण तुमच्या ठिकाणी नाही हे सिद्धच होणार नाही. कारण सगळ्यात स्थूल सूक्ष्म सगळ्या पदार्थात ते गच्च भरलेलं आहे. तर माझ्या ठिकाणी सुद्धा आहेच. आपापच आहे. किंबहुना कुठे नाही असं नाही. म्हणून म्हणलं की आस्तिक माणसाच्या ठिकाणी ब्रह्म आहे आणि नास्तिक माणसाच्या ठिकाणी अहो त्याच्याही ठिकाणी बायना त्याला तरी कसं काय सोडलं त्याने. म्हणून तेच त्यालाच परमतत्व असं म्हणतात. चला याप्रमाणे प्रज्ञान शब्दाचा अर्थ सांगून प्रकाश नंतर घेऊ आपण. हां तेवढाच घेऊ. बोला. श्लोक सांगितलाय चतुर्मुखेंद्र देवेषु मनुष्याश्वगवादिषु चैतन्यमेकं ब्रह्मात प्रज्ञानं ब्रह्ममय्यपि. अन्वयार्थ सांगितलाय की चतुर्मुखेंद्र देवेषु मनुष्याश्वगवादिषु च ब्रह्मदेवादी देव व मनुष्य घोडे गायी इत्यादी इतर प्राणी यांच्या ठिकाणी यत एकम चैतन्यम तत् ब्रह्म. जे एक चैतन्य आहे ते ब्रह्म होय. यत एकम चैतन्यम तत् ब्रह्म. तर ते एक चैतन्य आहे तेच काय आहे? ब्रह्म आहे. यतः प्रज्ञानम ब्रह्म. आणि ज्या अर्थी प्रज्ञान हे ब्रह्म आहे
अतः तत्त्वमयी अपि अस्ति त्या अर्थी ते माझ्या ठिकाणी आहे. कारण मी बी पाहतो, मी बी ऐकतो, मी बी सगळं मलाही ज्ञान होतं, म्हणजेच माझ्या ठिकाणी काय आहे? ब्रह्म आहे. याची सिद्धी झाली. अयम शृणोति अयम शृणोती, हां, अयम जिघ्नोती, हां, अयम व्याकरणोती. तर तेव्हा ह्या सगळ्या क्रिया माझ्या ठिकाणी बी होताना दिसतात. याचाच अर्थ मी ब्रह्म आहे. आता प्रकाश नंतर पाहू आपण. पुंडलिक वरदा हरी